नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। MIMचे संस्थापक अध्यक्ष तथा हैदराबादचे खासदार श्री असदुद्दीन ओवैसी सर यांचे परभणी नगरीत मोठ्या जल्लोषात मोटारसायकल रॅली काढून जंगी स्वागत करण्यात आले। त्यानंतर असदुद्दीन ओवैसी साहेब यांची कार्निवल हॉटेल येथे बैठक संपन्न झाली। या बैठकीमध्ये महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकी संदर्भात विस्तृत चर्चा करण्यात आली आणि या चर्चेदरम्यान महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्धार MIMने पक्का केलेला आहे। MIMचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी सर यांची नंतर जाहीर सभा संपन्न झाली। या जाहीर सभेमध्ये खासदार असदुद्दीन ओवैसी सर यांनी वक्फ बोर्ड बिल भारत सरकारने ताबडतोब कॅन्सल करावे असे संबोधित केले। या सभेस संभाजीनगरचे माजी खासदार श्री इम्तियाज जलील साहब, परभणी प्रतिनिधी व सय्यद सजुलाला आदी मान्यवर उपस्थित होते असे आमचे परभणीचे प्रतिनिधी सय्यद अहमद यांनी कळवले आहे। अशाच ताज्या घटना घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच न्यूज 24 परभणी वार्ता या चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा। पाहूयात काही क्षणचित्रे। यहाँ पर आपने जब मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन ने मरहूम सज्जुल आला साहब को अपना उम्मीदवार बनाया था तो आपने 40,000 वोट उनको दिए थे। मैं अल्लाह से दुआ करता हूं कि अल्लाह मरहूम सज्जुल आला की खबर को नूर से भर दे और वक्फ कानून को वापस लो, वापस लो, वक्फ कानून को 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 वापस लो। नारे तकबीर, नारे तकबीर। और अब आप अपने फोन की लाइट को खोलकर पैगाम दीजिए जालिमों को कि परभणी में अब इत्तेहाद हो चुका है। दबा के खोलिए पूरे लाइटों को, रोशन कर दीजिए अपने घरों को, ये इत्तेहाद की निशानी है। आजचे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। नमस्कार।